तर या ठिकाणी आपण पाहतोय किरणजी उमने सर आपल्याला विकासजी दांडकर साहेबांच्या वतीने शुभेच्छा आल्यात आणि अनिलजी विचे साहेबांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आणि अनिलजी विषय आणि विकासजी दांडकर या देखील दोन्ही व्यक्तिमत्वांचा आमच्या चषकासाठी खूप मोलाचं सहकार्य आणि माझ्यावर नेहमीच प्रेम आणि मार्गदर्शनाची भूमिका. थँक्यू अनिलजी विषय आणि विकासजी दांडकर साहेब. शेई आणि शेरा प्लीज रिपोर्टिंग असावं विनंती करतो. पहिलाच बॉल किरण गोलंदाजी मार्क वरना राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिला. एक सिंगल मात्र वाचू शकत नाहीये श्री गणेश झालाय संघाचा. एका धावेच्या मदतीने वैयक्तिक खातं खोललाय फलंदाज सचिनने. अगदी यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं गेलं तर एक चाणक्य यष्टी रक्षक कैलास भांडे अगदी बॉलला अगदी स्लॉट मध्ये आलाय. उंची लाभली, लांबी लाभेल का? तर यासा चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघाची दहाड फोडलाय पहाड. हा आलाय बाट मधून बॅटर भावेशचा षटकार. अक्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. चांगली हाताळणी. अगदी यष्टांवरून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये. अगदी क्लोज किपिंग करत असताना आपण पाहताय सापगाव विपक्ष कांबारे. फटका हा देखील ऑन साइडला आहे. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. बॅटर बॅक टू द डगआउट झेलबादच्या स्वरूपामध्ये भावेशला परतवलं गेलंय तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहताय अमोल. किरण तयार. राईट आर्म राऊंड दी विकेट. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन दिलं गेलं. बॅटर शपोल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटरचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू आलाय. अगदी चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज किरण यांचा. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर एक मोठा फटका आला. त्यानंतरचा चांगला कमबॅक. निर्धाव चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाला बाद केलं गेलं आणि आणखीन एक चांगला निर्धाव चेंडू आलाय. लोवर फुल टॉस. इथून धावचीची संधी मात्र फलंदाज सेफली पोहोचले. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या जाऊन पोहोचली 8 आकड्यावरती. 1-8 टीम कांबारे संघाची धावसंख्या. धन्यवाद. या ठिकाणी उद्योजक महेश शेठ चौधरी साहेब आपण या ठिकाणी आलात तर मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
जय मल्हार ढाबा आपण पाहतो किनवली हायवे लगत असलेलं प्रोप्रायटर रोशनजी शेळके यांच्या वतीनं सापगाव संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू रोशनजी शेळके साहेब. आपल्या या विभागातील एक रुचकर आणि चव जिभेवर रेंगाळणारी असा जय मल्हार ढाबा आपल्या सर्वांचा आवडता ढाबा, त्या ढाब्याचे मालक रोशनजी शेळके यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. थँक्यू. गोलंदाजी मार्क वरनं लावला गेलाय अजय हुमने. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली व्हाईट बॉल साठी या फलंदाजाच्या मार्फत. तर नक्कीच व्हाईट बॉल असेल, एकदा अतिरिक्त असेल. अतिरिक्त धाब्याने धावसंख्या एकने पुढे जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. पहिला चेंडू कुठेतरी खराब सुरुवात गोलंदाजीची झाली आहे. समोरच्या दिशेने फटका फसलाय, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. मिडल झाला नव्हता चेंडू, अगदी जर पाहायला गेला 30 यार्ड सर्कलच्या अगदी थोडासा अबव पुढे चेंडू येऊन विसावला गेला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका टप्प्याखेरीज क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण करून एक धाव, इथून 2 धावा तिथपर्यंत जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार, फलंदाज अमोल साठी. अमोलने पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथून राहिलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी ग्रामीणचे जर खेळाडू पाहिले गेले तर आडव्या बॅटने सातत्याने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी इथून माइंड युक्तीचा वापर केला जात नाही. कुठेतरी हा फटका जर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळला असता धावा जरूर आल्या असत्या. फटका फसलाय. यावेळी सेफ हँड पकडला झेल. संपलाय फलंदाज अमोलचा खेळ. झेलबादच्या स्वरूपात झालेत बाद. या ठिकाणी सापगाव गावचे उद्योजक आणि कट्टर बाल्यामामा समर्थक खासदार सन्माननीय वैभवजी अंदाडे आणि 21 ग्रुप यांच्या वतीनं सापगाव संघासाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू. थँक्यू. शेळी आणि शेरे संघ प्रतिनिधी शेवटचे आपल्याला कॉल काही केले जातील. पहिलं सत्र संपायच्या आत कर्णधार उपस्थित झाला नाही तर 2 डावांची पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. अन्यथा बॉलची पॅनलाइज केली जाईल. कारण सकाळी चेरपोली संघाला पॅनलाइज केलं गेलं होतं, टाइमचं भान न राहता ते लेट आले म्हणून. याची सर्व संघांनी नोंद घ्या, प्लीज विनंती असेल. गोलंदाज तयार, आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल घेतली गेली. अगदी हलक्या हाताने फेकी देखील केली. एक चांगली लढत ही देखील मैदानामध्ये आपण पाहताय. सापगाव विपक्ष कांबारे. इथून यू विस आय वेल डेफिनेटली हिट. यष्ट्याचा वेद ट्रिपलला उद्ध्वस्त. बॅटर बॅक टू द डिगआउट. इथून यष्ट्या वाकवल्या गेल्यात. आल्या पावली परतत असताना बॅटर आणि सचिन.
अक्रॉस दी लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिले गेलं डायरेक्ट हिट झालाय. पंचांचा बोट आकाशाला भेटला गेलाय. बॅटर बॅक टू द डगआउट. इथून अगदी अनुभव आणि तो अनुभव पणाला लावून ही डायरेक्ट हिट केली गेली. अगदी सतेक निशाणा. आपण क्षेत्ररक्षक पाहिले तर नितीन अगदी फलंदाज देखील एक विस्फोटक आहेत. शेळी आणि शेरे संघ, शेरे संघाचे एक खेळाडू मला दिसत आहेत परंतु आमच्याशी संपर्क साधत नाहीत. प्लीज विनंती असेल शेळी आणि शेरे संघ. इथून हा देखील चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला. अगदी सातत्याने या गोलंदाजाने देखील जर पाहिले गेले तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये किरण यांनी एक गडी बाद करून 8 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये अजय ने देखील चांगली गोलंदाजी केली. तब्बल 3 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. 4 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. हा देखील सुरेख चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. अगदी एक दर्जा गोलंदाजी म्हणावी लागेल. एक पॉवरफुल गोलंदाजी. तिसरं षटक देखील संपलं गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित पहिल्या सत्रामधील 6 चेंडूंचा खेळ शेष. फुलटॉस उडवलाय सरळ. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 7 धावांसाठी षटकार. फटका चांगला आहे. हा चौकार आलाय. इथून कुठेतरी या हाणामारी करायला सुरुवात केली आहे फलंदाज. आपण पाहताय मैदानावरती चांगले स्ट्रोक बॅटर अनिकेतच्या मार्फत.
अगदी पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत असताना आउट ऑफ द ऑफ स्टंप इट्स अ वाईड बॉल आणि एक धाव अतिरिक्त जोडली जाईल. धावसंख्येमध्ये गोलंदाजावरती दबाव आपण पाहताय. यावेळेस बिमर चेंडू हाईट फॅक्टर हाताळला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. उघडा डोळे पहा नीट. यापुढील चेंडू फ्री हिट. 2+1 टोटल या 3 धावा ऍड केल्या जातील. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 29 29 आकड्यावरती. यावेळेस पंचांना दुखापत झाली का पाहायचंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. अक्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न. उद्वेष्टी सोडले. आवांतर धाव. गोलंदाज तयार. फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. अगदी पहिले 3 षटक जर पाहिले गेले तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा. मात्र या षटकामध्ये खूप खराब गोलंदाजी गोलंदाज मयूर यांची राहिली आहे. फुलटॉस. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर खूप दूरवरून आले होते. झेल गॅदर करता आला नाही आणि 2 धावा कंप्लीट. अगदी सँडी देखील आमच्या समोर जोडले गेलेत. वेलकम. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 38 38 आकड्यावरती जाऊन पोहोचली. सन्मानजनक स्कोर इथे उभारला गेलाय. अगदी एक फायटिंग स्कोर टीम कांबारेच्या मार्फत उभारला गेला. डावी एसटी खूप बाहेरची सोडली आहे. इट्स अ वाईड बॉल. अगदी खूप खराब गोलंदाजी या गोलंदाजी जर राहिली आतापर्यंत जर पाहिले गेले तर 4 चेंडू अतिरिक्त हाताळले गेलेत. 5 चेंडू अतिरिक्त हाताळलेत. पुन्हा एकदा या वेळेस देखील उजवी एसटी सोडली आहे. 5 चेंडू अतिरिक्त हाताळले गेलेत गोलंदाजामार्फत. खूप मोठं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत 10 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाजाच्या मार्फत. उडवला यावेळेस मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्यांच्या मस्तकाला दस्तक. ते स्वतः बनून राहिले प्रेक्षक. आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीनंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली गेली. तब्बल जाऊन पोहोचली 47 आकड्यावरती. 24 चेंडू 48 करायच्यात. प्रति षटकामागे 12.00 ची सरासरी गाठायची. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. तुमच्या समोर जोडले जातील व्हॉइस ऑफ शहापूर तारमाळे सर.
थँक्यू. सापगाव संघाच्या कॅप्टनसाठी सूचना आहे. 12 बॉल टाकलेत तुमच्या बॉलरने या ओव्हरमध्ये, 2 षटका हाताळली. आणि विचार करायला गेलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त 15 आणि या एका ओव्हरमध्ये त्या गोलंदाजानं धावा दिला 32. सामना चेंज व्हायला मी मगाशीच उल्लेख केला, क्रिकेट आहे आणि क्रिकेट तुम्हाला असं वाटत जातं की पहिल्या 5 मिनिटाला यस आपल्या बाजूने सगळ्या गोष्टी घडत जातात, परंतु अचानक पलटवार होत असतो आणि क्रिकेटचा खेळ सातत्यानं रंग बदलत असतो. आणि तेच आपण पाहिलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. सापगावचे जे पाठीराखे असतील, सापगावचे कॅप्टन असतील, ते अगदी आनंदात होते. आणि पहिलं तर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती. असं वाटलं की आता वन साइड हा सामना आपल्या बाजूने येईल, परंतु शेवटचं एक षटक आलं आणि त्यामध्ये धावा आल्या तब्बल 32 आणि सामना पूर्णपणे टर्न झाला. 47 धावा स्कोर कार्डवर लावण्यात यश आलं आणि 48 धावा संख्येचं टार्गेट आपण पाहताय ते सेट केलंय सापगाव संघासमोर. यशस्वी आपण पाहिलं बॅटर तर अनिकेत, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार 2 षटकार आपण पाहिलं. 28 वैयक्तिक धावा त्यानं बनवल्या. आणि गोलंदाजी पाहिली तर किरण हुमने, अजय हुमने आणि मयूर शेळके या तिघांनी प्रभावित कामगिरी केली गोलंदाजी करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3, परंतु शेवटचं जे षटक होतं मयूरचं, ज्यामध्ये धावा आल्या तब्बल 32, 11 बॉलचं त्याने षटक हाताळलंय आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये या गोष्टी देखील नोंद केली जाईल. परंतु 48 धावा बनवायच्या आहेत. खेळाच्या दुसऱ्या सत्राला होते सुरुवात आणि टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय रॉयल स्ट्रायकर्स शेई आणि परी वॉरियर्स शेर या 2 संघाच्या कॅप्टन्सना. आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव आयोजित स्वर्गवासी रामबंधू भालके स्मृती चषक 2025 एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण साखरपाडा या मैदानावर हा क्रिकेटचा नडगावकरांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य सोहळा आपण पाहताय. विद्यमान सामना आपण पाहता सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सापगाव आणि कांबारी या 2 संघादरम्यान पहिलं सत्र समाप्त झालं, ज्यामध्ये 47 धावा बनवल्या कांबारी संघानं. 48 धावा संख्येचं टार्गेट ठेवलंय आणि आता हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी एंटर झाले जोडी. एका बाजूला आपण पाहताय नितीन अंदाडे आणि त्याच्या सोबत आहे कैलास भांडे. दोन्ही लेजेंडरी खेळाडू आहेत सापगावचे. अनेक वर्ष सापगाव गावासाठी ज्या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट खेळलाय, फार मोठा अनुभव या दोन्ही खेळाडूंच्या पाठीशी आणि तो अनुभव आज आपल्या गावाच्या टीमसाठी आणि गावाच्या विजयासाठी दोघांनाही दाखवावा लागेल. पहिलं षटक आणि पहिलाच बॉल. ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेला खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला आणि एकच धाव तिथे मिळेल. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, त्यामुळे 30 या संख्येच्या बाहेर तुम्हाला फक्त 2 खेळाडू पाहायला मिळतील. एक लॉंगॉनला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर एक्झॅक्ट स्क्वेअर ऑफ द विकेट होता. लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळे जे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण इकडे तिकडे पळताना पाहता त्याचं ते कारण आहे. कारण आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला रायटी बॅटर आलाय नितीन आणि नेहमीच ज्यावेळी लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन असतं कॅप्टन सहित गोलंदाजासाठी देखील डोकेदुखी असतं, कारण त्याला लाईन अँड लेंथ व्हेरिएशन करावी लागते. जी लाईन लेंथ त्याने लेफ्टी गोलंदाजासाठी हाताळली असते ती रायटीसाठी नाही हाताळू शकत. हा फटका चांगला आहे. धावचीची संधी डायरेक्ट हिट केला. जर बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये दिला असता तरी देखील इथे कदाचित नितीनला माघारी परतावा लागू शकला असता. रनआउटची विकेट फार निराशजनक असते. ती वॉल ऑफ क्रिकेट, वॉल ऑफ इंडियन क्रिकेट. राहुलजी द्रविड त्यांनी सांगितले आपल्या एका मुलाखतीमध्ये की रनआउटची विकेट ही सर्वाधिक निराशजनक विकेट असते, तुम्हाला सर्वाधिक निराश करणारी विकेट असते क्रिकेटमध्ये आणि कदाचित इथे मिळू शकली असती कांबारी टीमला. सेफ आहे बॅटर नितीन आणि दुसरी धाव इथे स्कोर बोर्डवर लागते. ओहो, टप्पा पडल्यानंतर बाहेरला वळण गेला. स्विंग अँड अ मिस. गती देखील चांगली आहे. गोलंदाज कौतुक करावा लागेल, अमोलाचा यंगस्टर आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरला वळण घेतोय. समोर एक आक्रमक आणि अनुभवी बॅटर आहे, परंतु त्याच्या समोर देखील न डगमगता, दबावामध्ये न येता आपला एक चांगला खेळ आणि आपली चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज अमोल करतोय. गुड बॉलिंग.
लाईन पाहिली, सोडून दिला हा बॉल, डाव्याच्या बाहेरचा आहे. पंचांनी लेंथ पाहिली, एक्झॅक्टली कुठे फिनिश होतं ते पाहिलं आणि त्यानंतर हा बॉल वाईड घोषित केलाय. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एकदा स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. 2 कॅमेरे आपण पाहताय. आमचे कॅमेरामॅन अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येक छायाचित्र टिपण्याचा, प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय या स्पर्धेचा. आणि दोन्ही कॅमेरामॅन यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, अगदी इनफिल्डच्या वरून टर्न केलाय आणि पहा कलात्मकतेचा आविष्कार दाखवत असताना हा फटका ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चौकार. जबरदस्त फटका. 4 धावा इथे प्राप्त कैलास भांडे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबणं अत्यावश्यक असेल टीम सापगावसाठी, कारण 47-48 धावा बनवायच्या आहेत आणि फार मोठी जबाबदारी याच्यावर असेल. अख्खू टप्प्याचा बॉल पूल केला आणि हा पण पूल आपण पाहिला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला त्यांच्या हातामध्ये हा बॉल जातो. एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 8 आकड्यावर. पहिलं षटक आपण पाहताय या ठिकाणी अमोल्याचं. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत अमोलने केले. एक चौकाराच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिक षटक त्याचं राहिलंय पॉवर प्ले मध्ये. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, शेवटचा बॉल आहे. नितीन अंदाडे स्ट्राईक एंडला. ओहो, फुल लेनचा बॉल होता. बदलालित्यच नव्हतं या बॉल मध्ये बॅटर नितीनचं. फुटवर्क नव्हता, फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप वेग होता, वेगासोबत स्वार होऊन बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय आणि हा निर्धाव चेंडून यशस्वी षटकाची सांगता होत असताना कांबारे संघ आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून सध्या गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 48 धावा ते डिफेंड करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालंय. 8 धावसंख्येवर स्कोर कार्ड आपण पाहताय विदाउट विकेट. कैलास भांडे ज्यानं बॉल फेस केले आतापर्यंत 4, एक चौकाराच्या साहाय्यानं तो खेळतोय 6 धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला नितीन नंदाडे ज्यानं बॉल फेस केले 2, 1 धावसंख्येवर तो खेळतोय. 8 धावा आपण पाहताय. अमोलचं षटक यशस्वी राहिले. पॉवर प्ले मध्ये धावा त्यानं दिल्या 8 आणि आता उर्वरित 18 बॉलचा काही शिल्लक. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम सापगावला. जबरदस्त वातावरण, निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक सुसज्ज आणि एक देखणं दैदिप्यमान असं मैदान आणि अगदी या ठिकाणी यावं, या मैदानाच्या प्रेमात पडावं. इतकं सुंदर आउटफील्ड आहे आणि ज्या पद्धतीनं ती विकेट आपण पाहता अगदी सूर्याच्या प्रकाशामध्ये लुकलुकती अशी विकेट, जी जबरदस्त मेहनत घेतली गेली विकेट बनवण्यासाठी. आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी आम्ही या ठिकाणी एंटर केलं त्या विकेट विषयी नक्की चर्चा झाली जय सरांसोबत की अगदी कॉन्क्रीट सारखीच विकेट ज्या पद्धतीने मेहनत घेतली जाते आणि मेहनतीचं फळ आज पाहायला मिळतं. तिसरा दिवस आहे परंतु विकेट आपण पाहिली तर अगदी जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर पिच होता ऑन साइडला. किती वेळ शांत ठेवू शकता तुम्ही कैलास भांडेला. हे वादळ आहे शहापूर तालुक्याचं. ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. जगदीश सर, सापगाव संघ पहिल्या पर्वाचा चॅम्पियन आहे. आपण होता, मला आय थिंक आयडिया आहे का नाही, परंतु 2019ला पहिलं पर्व झालं तेव्हा चॅम्पियन ठरलेला सापगाव संघ. ओव्हर पिच होता अगदी स्टँड अँड डिलिव्हर. मिड विकेटला हा फटका कैलास भांडेचा स्ट्रोक होता. मी मगाशीच म्हटलं प्रचंड गाडा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी टेनिस बॉल क्रिकेटचा. या खेळाडूच्या तालमीमध्ये अनेक यंगस्टर घडल्यात आणि किती वेळ तुम्ही याला शांत ठेवू शकता. षटकार आलाय, स्वागत केलाय. स्विच इट, फुल टास होता. ऑन साइडला टर्न केलाय, दिशा दिली आणि बॉल निघून गेला. स्वीपर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. षटकारानंतर हा एक देखना फटका, चौकार. थँक्यू. पहा, पहिलं षटक आपण पाहिलं 8 धावांचं. थोडंसं धावा आपण पाहिलं तर तितक्या सफिशियंट नव्हत्या. क्रिकेटमध्ये चढ उतार येत असतात, आयुष्यामध्ये देखील चढ उतार येत असतात.
आणि सातत्यानं त्या प्रत्येक गोष्टीचा सामना करणं, तिला फेस करणं, त्या प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासानं सामोरं जाण्या गोष्टी महत्वाच्या असतात. तेच केलं मैदानाच्या आतमध्ये कैलासने. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये धावा नव्हत्या. अपील करतायत, पंच सहमत नाहीयेत या ठिकाणी. डॉट बॉल आला. पंचांशी जास्त का तुम्ही चर्चा करू नका. पंच अगदी तटस्थ आहे त्या ठिकाणी आणि जो निर्णय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल या ठिकाणी तुम्हाला तो मान्यच करावा लागेल. क्रिकेटमध्ये मगाशीच मी उल्लेख केला की ऑन टाइम संघ पोहोचणं, त्यानंतर तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये तुमची इनिंग कंप्लीट करणं, ही शिस्त लागणं तुमच्या टीमला फार गरजेचं असतं. आणि कोणताही खेळ असो की त्या खेळामध्ये शिस्तीची गरज आवश्यकच असते. स्विच हिटचा प्रयत्न इथे देखील केला गेला, तो अयशस्वी राहिला. मगाशीच उल्लेख केला, पहिलं षटक जरी थोडंसं आपण पहिल्या धावा कमी होत्या, सामना केला दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे स्वागत केलं भव्य अमोलचं षटकार चौकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 आपल्याला मिळते. मिस टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. आणि पहा, एक जबरदस्त झेल पकडला. कैलास भांडेला माघारी परतावा लागेल. शेवटच्या मुवमेंट पर्यंत जज केला आणि चांगला झेल फिनिश केला. फलंदाज कैलास भांडे बॅक टू द डगआउट. थँक्यू. जबरदस्त संगीत मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर या संगीतानं अक्षरशः संपूर्ण आमच्या क्रीडा रसिकांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण केली. भगवा ध्वज आपण पाहताय मैदानाच्या चहू बाजूनं अगदी डोळ्यानं वाऱ्याच्या वेगानं फडकतोय. आणि पाहिलं तर एक जबरदस्त संगीत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐकलं आणि ज्यावेळी महाराजांचं संगीत कानावर पडतं ना, त्यावेळी मनामध्ये एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी आस्था आणि एक वेगळी भक्ती महाराजांविषयी नेहमीच निर्माण होत असते. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. कैलास भांडेची विकेट गेली आहे आणि जी एक महत्वाची विकेट होती, त्या विकेट नंतर जल्लोष आपण पाहिला कांबारे संघाचा, कारण त्यांना माहिती आहे हा एक महत्वाचा खेळाडू होता. यानंतर आपण कमबॅक मॅच मध्ये जरूर करू शकतो. रोहन आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे, चॉप करण्याचा प्रयत्न फुललेनचा होता. काय लाईन अँड लेंथ हाताळली आहे, कौतुक करावा लागेल. ज्या पद्धतीनं पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल चौकार होता, परंतु त्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास दाखवू न देता, न डगमगता इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज अमोल, त्यानंतर उर्वरित 3 बॉल 1 विकेट आणि एकही धाव त्यानं दिली नाहीये. चांगली कामगिरी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 18. आखू टप्प्याचा इथे एक संधी आहे. 2 खेळाडू जज करतात, दोघांमध्ये कॉलिंगच नाहीये. आणि कॉलिंगचा अभाव क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला घातक ठरतो. क्रिकेटची शिस्त, क्रिकेटचे काही रूल्स आहेत, क्रिकेटचे नियम मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी 2 खेळाडू बॉलवर धावतात, तुमच्या आतमध्ये दोघांमध्ये कॉलिंग असणं, कम्युनिकेशनचा अभाव इथे दिसला. लॅक ऑफ कम्युनिकेशन अँड दॅट्स वाय इथे आपण पाहताय हा झेल होतोय ड्रॉप आणि बॉल 2 धावा इथे परिणाम स्वरूप मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर वैभव याने जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये केली होती. संधी त्याने निर्माण केली होती दुसऱ्या विकेटची, परंतु ती विकेट इथे प्राप्त करता आली नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि धावसंख्या 20 आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी सापगाव संघाला.
12 बॉल 28ची आवश्यकता, 14ची सरासरी राखायची. सुरुवातीला करंट रन रेट जर आपण पाहिला तर 10.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 8, सेकंड ओव्हरमध्ये 12 विकेट आतापर्यंत गमावलेत. एक कैलास पांडे जो महत्वपूर्ण बॅटर होता 16 धावसंख्या करून तो बाद झालाय. मैदानाच्या मध्ये नितीन अंदाडे खेळतोय, 2 बॉल त्याने फेस केलेत, 1 धावसंख्येवर तो खेळतोय. रोहन ज्याने 2 बॉल फेस केले आणि 2 या धावसंख्येवर तो खेळतोय. अमोल आणि वैभव हे 2 षटक आपण पाहिले, आता उर्वरित 2 षटक. नवीन 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टनने इन्व्हाइट केलंय विनोदला. जास्त वेग घेऊ नका टीम कांबारे. सोडून दिला हा बॉल, परंतु लाईन आपण पाहिली तर लाईन्स बिलॉंग टू द अंपायर, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी सोपवला. बॅटर टीमनं हा रिव्ह्यू घेतला व्हाईट बॉल साठी आणि आपण जाऊयात आमच्या STC लाईव्ह या टीमकडे. यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झाला, त्यानंतर बॉलची लाईन कुठे होती, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. हेमंतजी तावडे आमचे तिसरे पंच यांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. आणि बॉल एक्झॅक्टली कुठे फिनिश झालाय, तिथून कुठे घेण्यात आलाय. हा बॉल वाईड आहे. पंचांचा तिसऱ्या पंचा निर्णय आला आणि इथे एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 21 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. निलेश फर्डे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतात. चांगलं लेखन त्यांचं आणि समालोचनाच्या पाठीचा कणा असं म्हटलं जातं स्कोररला. आणि चांगलं काम सातत्यानं त्यांचं देखील आहे. अवे फ्रॉम द बॉडी हा फटका सजवला आणि नितीन अंदाडेची ताकद होती या फटक्यामध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फुलटॉस होता. अवे फ्रॉम द बॉडी दूरवर होता अगदी. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, चौकार आलाय. धावसंख्या 25. एक विकेट आतापर्यंत गमावलाय. विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल इथे सुरू आहे सध्या सापगाव टीमची. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. उडवला मिस टायमिंग या फटका. नितीन अंदाडेची विकेट मिळू शकते. ओ हो 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 हो, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी बॉल पर्यंत पोहोचले, जज केला. शेवटच्या मुवमेंटला बॉल हातामध्ये पडला आणि त्यानंतर निसटला आणि कदाचित विजय देखील निसटलाय की काय अशी शंका मैदानाच्या आतमध्ये येऊ लागली आहे. नितीन अंदाडेची विकेट फार महत्वाची होती. एक आक्रमक खेळाडू आहे. दोन धावा इथे मिळतात. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं सूत्र आहे. आणि ज्यावेळी तुम्ही क्रिकेटमध्ये एखादा चांगला बॅटरचे झेल सोडता त्यानंतर त्याने केलेला विध्वंस तुमच्या जखमांवर मीठ चोळून जातोय. कशा पद्धतीने नितीन याचा फायदा इथे उचलतोय पाहणं उत्सुकतेचं ठरेल. स्विच हिटचा प्रयत्न केला गेलाय. इथे देखील संधी होती डायरेक्ट हिटची, यशस्वी झाले नाहीयेत. धाव मिळते 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 28. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 9 बॉलमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता. उर्वरित 3 बॉल फार महत्वाचे असलेल्या ओव्हरमध्ये गोलंदाज विनोदचे 3 बॉल जर इकॉनॉमिकल जर त्याने हाताळले तर इथे शेवटच्या ओव्हरमध्ये थोडस दबाव, थोडस प्रेशर राहील जरूर सापगाव टीमवर. आणि एखादा मोठा फटका जर या 3 बॉल मध्ये आला तर इथे कदाचित मॅच थोडीशी फ्री होईल सापगाव टीम साठी. चांगला बॉल राहिलाय, डायरेक्ट हिट आणि इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल रोहनला. दुसरा धक्का लागतो रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. शेही संघाचे संघनायक आणि शेरे संघाचे संघनायक. हा सामना संपल्यावर लगेच टॉस का बॉस मध्ये नाणेफेकी होईल. शेरे संघ उपस्थित आहे. शेही संघ आपण देखील उपस्थित झालेला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करा प्लीज, विनंती आहे. हा सामना संपला की टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेकी होईल याची नोंद घ्या. 8-28 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रयत्न आपण पाहत आहे नितीनचा, परंतु त्यामध्ये अपयश येत आहे. मोठ्या फटक्यामध्ये त्याला परावर्तित करता येत नाही. एक सिंगल तिथे मिळतीये. अजय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका मोठ्या फटक्याची या बॉलवर आवश्यकता असेल. पण पाहिलं तर जे शेवटचं 32 धावसंख्येचं षटक होतं ते षटक कुठेतरी महागडं ठरलं सापगाव संघासाठी. फुल टॉस आहे ज्याचा उल्लेख मी करत होतो. त्या मोठा फटका आलाय अजयच्या बॅटमधनं आणि सामन्यामध्ये कमबॅक पुनश्च एकदा पुनरागमन होत असताना टीम सापगावचं. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 35, विजयासाठी 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. येस, जबरदस्त स्पर्धा आहे आणि स्पर्धेला नेहमीच आपण पाहत आहे एखादी स्पर्धा यशस्वी करणं त्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. आणि सातत्यानं संपूर्ण विरा स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स नडगावचे आयोजक मी सकाळच्या सत्रापासून पाहतोय प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ते देत आहेत. आणि आता पहा उन्हामध्ये स्वतःची खुर्ची आणि एक छत्री घेऊन सँडी जागरे त्या ठिकाणी मेहनत घेत असताना मैदानाचा चहूबाजू फेरा त्या ठिकाणी पहा प्रत्येक गोष्टीवर लक्ष प्रत्येक आयोजक देत असताना त्यांचं देखील आभार आपण व्यक्त करूयात. कारण यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा इथे प्रत्येक खेळाडूला खेळायला मिळाली, प्रेक्षकांना बघायला मिळाली आणि त्यांचा देखील आपण करूयात आभार. स्वागत. पहिला बॉल आला डॉट. 5 बॉल 13 ची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला गोलंदाज गौरव तर दुसऱ्या बाजूला नितीन. हिरवण्याची संधी आहे. 5 बॉल 13 ची आवश्यकता असताना फुल टॉस आणि फुल टॉस वर पाठवला मिड विकेटला नितीन अंदाडेचा हा जबरदस्त प्रहार. टोलेजंग फटका षटकार. थँक्यू. आणि प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक पहा नेमले गेलेत. लगेचच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. प्रेक्षकांच्या भेटीला एक जबरदस्त सामना, रंगतदार सामना. कांबारे विपक्ष सापगाव. उर्वरित 4 बॉलचा काही शिल्लक. 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. कोणता संघ हा सामना जिंकेल? पहिला बॉल डाऊट होता, गोलंदाजांना अधिराज्य गाजवला आणि दुसरा बॉल फुल टॉस. त्यावर एक षटकार आला नितीन अंदाडेच्या बॅटमधनं. दुसऱ्या बॉलवर फलंदाजांना अधिराज्य गाजवला. गोलंदाज आणि फलंदाजामधलं हे द्वंद्व आहे. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅटची इनसाइड एज. एकच धाव इथे मिळेल. सामना संपलेला नाहीये. कोणता संघ सामना जिंकेल हा प्रश्न आहे आणि प्रश्न अनुत्तरित आहे. प्रेक्षकांमध्ये आता मात्र चर्चेला उधाण आलंय. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये
विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. कॅप्टन स्वतः गोलंदाजासाठी चर्चा करतात, टीम मीटिंग करतायत, सांगतायत की कशा पद्धतीने इथून उर्वरित 3 बॉल आपल्याला हाताळायचे आहेत. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू जरूर खेळत असतात, परंतु त्याच्या पागे पण पाहिले तर समस्त प्रेक्षक आणि पाठीराखे गावाच्या अस्मितेसाठी प्रत्येक जण मॅच मध्ये इन्व्हॉल्व होत असतो आणि प्रत्येक जण एक्साइट होत असतो. फुल टॉस आहे, ऑन साइडला मॅच फिनिश, सामना जिंकलाय टीम सापगावनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम कांबारे. तर मॅन ऑफ द मॅच